तू हिंदी बिग बॉस पण केलं होतंस आणि मग मराठी केलंस. तू मराठी तुला महाराष्ट्राकडनं एवढं प्रेम मिळालंय. तुला कसं वाटलं? तेच बोलतोय ना, आपल्या लोकांकडून प्रेम मिळतं तेव्हा जास्त मनाला लागतं. आणि हिंदीमध्ये पण प्रेम मिळालं, पण महाराष्ट्राचं प्रेम, आईसारखं महाराष्ट्र माझ्या मागे उभा आहे आणि एवढं प्रेम देते, एवढी आपुलकी देते, कुशीत घेतलं आहे मला. आहा, खूप आवडतं मला आणि खूप भारी वाटते. माझा चेहरा, माझा स्माईल सांगते की मला महाराष्ट्राने केवढं प्रेम दिलं. आणि तू काय विचार करून बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आला होतास आणि तुला काय वाटतं की तू काय लेवलचं ते अचीव्ह केलंस जे तुझ्या डोक्यात होतं आधी? बिग बॉस हिंदीच्या सीझनमध्ये ना, कोविडमुळे मी परत जाऊ शकलो नाही आणि कोविडमुळे मी बाहेर गेलो. तर कधी कुठेतरी ते स्वप्न अधुरं होतं की जर्नी पूर्ण नाही केली आणि ते मला मनात ठेवायचं नव्हतं. म्हणून मी बिग बॉस मराठीमध्ये आलो. आणि मी जेव्हा त्यांचा फोन आला मला, मी जेव्हा त्यांना भेटलो, मी हेच बोललेलो की मला फक्त माझी जर्नी पूर्ण करून ते ट्रॉफी कडे जायचं आहे आणि ते अधुरं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते झालं. ते डायरेक्ट शेवटच्या दिवसापर्यंतच गेला. हो, माझं जर्नी पूर्ण झालं आहे आणि मी बोलतो पण आहे, मी बिग बॉसच्या घरामध्ये कधीच पुन्हा ॲज अ कॉन्टेस्टंट नाही जाणार. मला कधी, मी हे कॅमेऱ्यावर बोलतो आहे की ॲज अ कॉन्टेस्टंट नाही जाणार. खूप पैसे दिले तर वेगळी गोष्ट आहे. पण हां, पण माझी मनात असते, माझी इच्छा पूर्ण झाली आहे. मला परत ॲज अ चॅलेंजर, ॲज एका वीकसाठी ते सगळंच जाणार मी, पण ॲज अ कॉन्टेस्टंट मी नाही जाणार.